काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर मधल्या माखजन बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं। गड नदीच्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। 20 तासांहून अधिक काळ या बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी साचून राहिलं होतं, त्यामुळे बाजारपेठ ठप्प होती। रात्री पावसाने उसंत घेतल्यानंतर उशिराने पूर ओसरलाय आणि आज सकाळपासून माखजन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानांची साफसफाई करून बाजारपेठ नियमित सुरूही केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। काल दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता आणि या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील गड नदीला मोठा पूर आला होता। या पुरामध्ये आरवलीपासून ते अगदी माखजनपर्यंत प्रचंड प्रमाणात पाणी साचलं होतं। या भागातली शेती जी आहे ती पाण्याखाली गेली होती। मात्र रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे माखजन बाजारपेठेतलं जे पाणी आहे ते जवळपास 20 तासानंतर ओसरलेलं आहे। त्यामुळे दुकानदारांची मोठी दमछाक होताना पाहायला मिळाली। आज खरं तर सकाळी लवकर इथले जे दुकानदार आहेत त्यांनी संपूर्ण दुकानाची साफसफाई केलेली आहे आणि इथलं जे जनजीवन आहे हे हळूहळू आता पूर्वपदावरती येताना पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून पावसाने उसंत घेतलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये सध्या तरी कुठली पाणी भरण्याची घटना घडत नाहीयेत किंवा जे जनजीवन आहे ते पूर्वपदावरती आल्याचं पाहायला मिळत आहे। या भागातले जे शेतकरी आहेत ते देखील त्यांच्या शेतीच्या कामामध्ये आता व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र काल दिवसभर जर पाहिलं तर माखजन बाजारपेठेतले सर्वच व्यापारी हे पुरामुळे त्रस्त होते। रात्री उशिरापर्यंत पूर ओसरण्याचे हे व्यापारी वाट बघत होते आणि अखेर पूर ओसरल्यानंतर साफसफाई करून त्यांनी आपल्या दैनंदिन कामाला आता सुरुवात केलेली आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, संगमेश्वर, रत्नागिरी।